चला मंडळी, कसे आहेत तुम्ही? आज आपण करूया हरभरा डाळीचा सार। त्यासाठी मी डाळ शिजून घेतलेली आहे। सुक्क खोबरं, कांदा कापून घेतलाय, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मसाले, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, धने पावडर, हळद, फोडणीला टमाटा आणि कढीपत्ता। गॅसवर कढई गरम करायला ठेवली। आपण कांदा भाजून घेऊ। त्यासाठी थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेऊ। बघा, मस्त कांदा भाजून झालाय। आता आपण खोबरं घालून घेऊ। खोबरं आणि कांदा मस्त भाजून झालाय लालसर। आता आपण कांदा आणि खोबरं काढून घेऊ। कढीपत्ता चांगला मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा। हे बघा, मसाला छान मस्त परतलाय। तर टमाटा घालून घेऊ। हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलंय। टमाटा पण चांगला मऊ झाला की हे मसाले घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं। हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटले। आता मसाला धुतलेलं पाणी घालून घेऊ। शिजवलेली डाळ घालून घेऊ। आणि याच्यात गरम पाणी घालायचं। गरम पाणीनी तरी पण चांगली येते आणि डाळीला उकळी पटकन येते। गरम पाणी घालून घेऊ। त्याला गॅस करून उकळी आणून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आमटीला किती छान कट आलाय बघा, तर आली। मटणच्या रश्याला पण मागे टाकन अशी झणझणीत आमटी।